नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पर्सेंटाईल वर्सेस कॉलेज म्हणजे कॉलेजेसमध्ये एक्सपेक्टेड पर्सेंटाईल किती पाहिजे याची आपण इन्फॉर्मेशन ॲज पर कॉलेजनुसार आपण घेणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर या पर्सेंटाईलला कॉलेज मला भेटू शकेल का, एवढे पर्सेंटाईल माझे आहेत तर मला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस आहेत का, असे खूप प्रश्न मला यूट्यूब सेक्शनमध्ये आणि इंस्टाग्रामवरती कमेंट सेक्शनला खूप मेसेजेस येत होते. तिकडे मी तुमचा रिप्लाय देऊ शकलो नाही कारण की त्याच्यावरतीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या कॉलेजला किती पर्सेंटाईल लागू शकतो याचं एक एक्सपेक्टेड पर्सेंटाईलचं मी व्हिडिओ आता बनवत आहे. पहिले जे आपले स्कोर असायचे ते एक्सपेक्टेड आपण स्कोर करायचो आणि त्यावरती एक्सपेक्टेड कट ऑफ बनवायचो. पण आता नवीन CETने जे अपडेट दिलेले आहे पर्सेंटाईलनुसार, सो एक्सपेक्टेड पर्सेंटाईल किती असेल, जो तुम्हाला कॉलेज पाहिजे आहे, जो तुमचा डिझायर कॉलेज आहे त्या कॉलेजला किती पर्सेंटाईल लागू शकतो त्याची आपण या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. दुसरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा लेस स्कोर आहे म्हणजे 60 पर्सेंटाईलच्या खालती स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे त्याचीही आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ त्यासाठीच बघा जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. नाहीतर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघता आणि नंतरला तुम्ही क्वेश्चन करता तर मग ते आन्सर द्यायला थोडंसं डिफिकल्ट होत असतं ड्यू टू माय एक्झामिनेशन. सो त्यासाठी जो व्हिडिओ मी बनवत आहे पूर्ण व्हिडिओ पहा. तरीही जर नाही समजलं तर मला तुम्ही कमेंट सेक्शनला नक्की मला क्वेश्चन करा, त्याचं नक्की आन्सर मी तुम्हाला देत जाईन. ठीक आहे. आता आपला जो नॉर्मल टॉपिक आहे पर्सेंटाईल वर्सेस कॉलेज याची आपण इन्फॉर्मेशन घेऊया. टॉप लॉ कॉलेजेस आहेत त्याचे आपण कॉलेजेसचे नाव बघणार आहोत आणि पर्सेंटाईल कितीपर्यंत लागू शकतो त्या कॉलेजेसचं ते आपण बघूया. आणि हा एक्सपेक्टेड आहे, सो याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. सो तुमचे जे मला इनपुट आलेले आहेत यूट्यूब कमेंट सेक्शनमध्ये आणि इंस्टाग्राममध्ये त्यानुसार मी पर्सेंटाईल बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. पहिले जर आपण बघितलं कॉलेजेस आणि पर्सेंटाईल, पहिला जो कॉलेज आहे गव्हर्मेंट लॉ कॉलेज, याचं जर पर्सेंटाईल जर आपण बघितलं की अबाव 99 पर्सेंटाईल म्हणजे ज्यांचं 99 पर्सेंटाईलच्या पुढे स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांना GLC लॉ कॉलेज भेटून जाईल. तर ते कसं भेटेल, कॅप राऊंड 1मध्ये, कॅप राऊंड 2मध्ये या कॅप राऊंड 3मध्ये त्यामध्ये तुम्हाला हे कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. आणि त्याच्यानंतर लास्ट राऊंड असतो जो तुमचा स्पॉट राऊंड असतो, त्यामध्ये पण त्या विद्यार्थ्यांना तो कॉलेजेस अलॉट होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत ज्या विद्यार्थ्यांचे 99 पर्सेंटाईलच्या पुढे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर आहे त्यांचे. नंतरला जो कॉलेज आहे ILS लॉ कॉलेज, त्यांचा जो आहे अबाव 97 जर पर्सेंटाईल असेल तर तो कॉलेज तुम्हाला भेटण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. JJ अडवाणी लॉ कॉलेज आपण बघितलं तर 96 पर्सेंटाईल जर तुमचं असेल तर तुम्हाला तो कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. जे काही कॉलेजेस मी तुम्हाला सांगत आहे हे टॉपचे कॉलेजेस आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला कॉलेज जर भेटलं तर चांगल्या प्रकारे तिकडं एज्युकेशन पण भेटत असतं आणि चांगल्या प्रकारची तुम्हाला जी प्लेसमेंट आहे ते पण तुम्हाला भेटत असतं. नेक्स्ट कॉलेज आहे जितेंद्र चव्हाण कॉलेज ऑफ लॉ. यामध्ये बघितलं तर अबाव 95 पर्सेंटाईलच्या पुढे जे विद्यार्थी असतील त्यांनी या कॉलेजला सुद्धा ॲप्लाय तुम्ही करू शकता कारण की हे चांगले कॉलेजेस आहेत. त्यानंतर DES नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज म्हणजे जो फिरोदिया लॉ कॉलेज आहे पुणेचं, तिकडे पर्सेंटाईल जर आपण बघितलं तर अबाव 94 पर्सेंटाईल आहे. त्याच्यावरती ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर असेल त्या विद्यार्थ्यांना हा कॉलेज अलॉट होऊन जाईल. हे जे आपण सांगत आहोत एक्सपेक्टेड सांगत आहोत, यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात. पण तुमचे जास्त क्वेश्चन येत होते की कितीपर्यंत पर्सेंटाईल लागू शकतो त्यासाठी एक नॉर्मली आपण बनवलेलं आहे. आता यामध्ये असं एक क्वेश्चन असू शकतं की सर 100 पर्सेंटाईल असेल तर ऑब्वियसली 100 पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला तो जो काही कॉलेज तुम्हाला पाहिजे डिझायर असेल तुमचा जो कॉलेज तो तुम्हाला भेटणारच आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो कॉलेज आहे रिझवी लॉ कॉलेज, यांचं जर आपण बघितलं तर अबाव 93 पर्सेंटाईलच्या वरती जर कॉलेज जो तुम्हाला पर्सेंटाईल भेटला असेल तर नक्की हा कॉलेज तुम्हाला भेटू शकतो. ठीक आहे.
नेक्स्ट कॉलेजेस आपण बघूया. KC लॉ कॉलेज आहे, डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ आहे आणि सिद्धार्थ कॉलेज आहे. KC लॉ कॉलेजमध्ये अबाव 92 पर्सेंटाईलच्या पुढे जर तुम्हाला स्कोर असेल तर KC लॉ कॉलेज तुम्हाला भेटण्याचेही चान्सेस जास्त आहेत. डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ यामध्ये अबाव 91 पर्सेंटाईल जर तुमच्या असतील तर यामध्ये पण तुम्हाला भेटण्याचे चान्सेस हे जास्त आहे. आणि सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉमध्ये अबाव 90 पर्सेंटाईल जर असेल तर तुम्हाला ते कॉलेजेस अलॉट होण्याचे चान्सेस हे जास्त आहे. नेक्स्ट कॉलेज आहे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज. हे कॉलेज पुण्याचं आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर अबाउट 90 पर्सेंटाईल ज्या विद्यार्थ्यांना असेल त्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. काही कॉलेजेस मी तुम्हाला गव्हर्नमेंट सांगत आहे, काही कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेस सांगत आहे. जे विद्यार्थ्यांचा क्वेश्चन होता की प्रायव्हेट कॉलेजेस पण सांगा, तर यामध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस दोन्ही मेन्शन करतो आहे. आणि जे रिमेनिंग कॉलेजेस जे राहणार आहेत त्याचेही आपण पर्सेंटाईल घेणार आहोत, जेणेकरून जे विद्यार्थी ज्यांचा स्कोर चांगला पर्सेंटाईल असेल त्यांना तो कॉलेज अलॉट होऊन जाईल. नेक्स्ट आपण कॉलेज बघूया. विद्याप्रसारक मंडळ ठाणे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज म्हणजे VPM लॉ कॉलेज. हा सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहे. यामध्ये अबाव 89 पर्सेंटाईल जर तुमचं असेल तर तुम्हाला हा कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस आहे. हा कॉलेज खूप छान आहे. यामधले प्रोफेसर पण आहेत, ते सुद्धा खूप छान आहेत. शिकवणं पण चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला हा कॉलेज पण जर भेटत असेल, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे, सो हा पण बेटर कॉलेज आहे. कारण की यामध्ये फॅकल्टी जी आहे विथ प्रिन्सिपल, सर्व जो स्टाफ आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारे भेटतात. सो हा जर तुम्हाला कॉलेज जर भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. नेक्स्ट जो कॉलेज आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी. यामध्ये जर पर्सेंटाईलचा जर आपण विचार केला तर अबाव 88 पर्सेंटाईल ज्या विद्यार्थ्यांना असेल त्यांना हा कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. नेक्स्ट कॉलेज जर आपण बघितलं माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज. अबाव 88 पर्सेंटाईल ज्या विद्यार्थ्यांना असतील त्यांना हा कॉलेज अलॉट होऊन जाईल. नेक्स्ट आहे राजश्री शाहू लॉ कॉलेज बार्शी. यांचं पण अबाव 88 पर्सेंटाईल जर तुमचं यामध्ये असेल तर त्याच्या पुढे जे विद्यार्थी असेल त्यांना हा कॉलेज अलॉट होऊन जाईल. आता तुम्हाला प्रश्न असू शकतो की हे पर्सेंटाईल कशा पद्धतीने तुम्ही बघितलेले आहे. तर लास्ट इयरचं कट ऑफ जर आपण बघितलं त्यानंतर तुम्ही जे पाठवलेलं पर्सेंटाईल आहे त्यानुसार हे आपण कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट आहे दयानंद लॉ कॉलेज लातूर. यांचं जर आपण बघितलं तर पर्सेंटाईल तुम्हाला ज्यांचं 89 पर्सेंटाईलच्या पुढे आहे त्या विद्यार्थ्यांना हा कॉलेज अलॉट होऊन जाईल. नेक्स्ट आहे अमोलचंद विधी महाविद्यालय. यांचं जर आपण पर्सेंटाईल बघितलं तर अबाव 87 पर्सेंटाईल ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्या विद्यार्थ्यांना हा कॉलेज अलॉट होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे. यांचं जर आपण कट ऑफ बघितलं तर अबाव 98 पर्सेंटाईल ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्या विद्यार्थ्यांना हा कॉलेज अलॉट होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे बालाजी लॉ कॉलेज. हा प्रायव्हेट कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये पण समजा तुम्हाला अबाव 85 पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला हा कॉलेजसुद्धा अलॉट होऊन जाईल. ठीक आहे. सो असे पर्सेंटाईल आहेत जे कॉलेजेसचे मी तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहेत. बाकीचे जे काही कॉलेजेस आहेत त्यांचंही तुम्हाला मी पर्टिक्युलर त्यावरती पण व्हिडिओ तुम्हाला बनवून देणारच आहे. ठीक आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांचं लेस दॅन 60 पर्सेंटाईल आहे त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. सो लॉट्स ऑफ स्टूडेंट इनका जो क्वेश्चन है कि 60 परसेंटाइल सर मेरा स्कोर है तो मुझे कॉलेज मिल सकता है क्या. बहुत सारे स्टूडेंट का ये क्वेश्चन है जिनका परसेंटाइल 2% है, 15% है, 20% है. इट मीन्स 60 परसेंटाइल का जो भी स्टूडेंट है उनका कॉलेज में अलॉटमेंट कैसे हो सकता है, ये बहुत सारे लोगों का क्वेश्चन था. तो इसके लिए मैं आपको आंसर देना चाहता हूँ कि जो लोग ऑलरेडी 60 पर्सेंटाइल के नीचे है त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. ज्यावेळी कॅप राऊंड स्टार्ट होईल त्यानंतर मॅनेजमेंट राऊंड या मॅनेजमेंट कोटाचे काही ॲडमिशन असतात. त्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला ते ॲडमिशनसाठी तुम्हाला स्वतःहून ट्राय करावं लागतं. ज्यावेळी तो मॅनेजमेंट राऊंड चालू होईल त्यावेळी तुम्हाला मी ती अपडेट देत जाईन. ठीक आहे. त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका, कारण की काही कॉलेजेस प्रायव्हेट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला
ऑलरेडी मॅनेजमेंट कोटा असतो, त्या मॅनेजमेंट कोटामधून तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये घेऊ शकता. काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन अशा प्रकारे घेता येतं. सो त्याचं टेन्शन नाही आहे की तुम्हाला 60% जर मला आहे तर मला ॲडमिशन भेटू शकतं का, तर ऑब्वियसली ॲडमिशन भेटू शकतं, पण तुम्हाला त्या कॉलेजमध्ये स्वतःहून व्हिजिट करावं लागेल. जे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतील तुमच्या आजूबाजूला तिकडे तुम्हाला व्हिजिट करावं लागेल आणि तिकडे सांगावं लागेल की मला मॅनेजमेंट कोटामधून मला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर मग किती फीज, कोणती किती फीज असेल ते तुम्हाला तिकडे विचारावं लागेल. तिकडचे जे काही स्टाफ असेल तो तुम्हाला तिकडचे फीज वगैरे स्ट्रक्चर वगैरे सर्व तुम्हाला सांगतील. काही ठिकाणी डोनेशन वगैरे पण घेत असतात. सो तेही तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या, जेणेकरून मॅनेजमेंट राऊंड स्टार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन भेटू शकतं. सो खूप विद्यार्थ्यांचा हाच क्वेश्चन होता की सर एवढा पर्सेंटाईल कमी आलेला आहे तर मग ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत का, तर हो चान्सेस आहेत, पण कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला मी आता इथे सांगितलेलं आहे. खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता. ज्या विद्यार्थ्यांचा तर प्रश्न असाही असेल की 70% पुढे जे आहेत त्यांना 70 to 80% आहेत की त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटू शकतं का, तर हो ॲडमिशन भेटू शकतं. कोणत्या कॉलेजेसमध्ये आहे त्याची आपली एक्सपेक्टेडची पर्सेंटाईल आहे ते आपण त्याच्यावरती व्हिडिओ आपण बनवणारच आहोत. म्हणजे 60 to 70पर्यंत या 80पर्यंत जे स्टुडंट आहेत त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. सो हे सर्व प्रश्न होते. पहिला प्रश्न तुमचा होता पर्सेंटाईलबद्दल. दुसरा प्रश्न होता की लेस दॅन 60% आहे तर मला ॲडमिशन भेटू शकतं का, तर यस तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. कशा पद्धतीने भेटू शकतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अजून जर काही तुम्हाला तरीही प्रश्न असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनला विचारा, मी त्याचा आन्सर तुम्हाला नक्की देईल. आणि काही विद्यार्थ्यांचा असं प्रश्न होते की आता कॅप राऊंड नंतर जे चालू होईल त्यासाठी कोणकोणत्या आपल्याला प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्याचीही व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट 2 डेजमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिली जाईल. की कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे त्याची व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे आपल्या चॅनलला, ते तुम्ही बघा कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे. त्यानंतर अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर मी ती व्हिडिओ 2 दिवसामध्ये तुम्हाला ती टाकून देईन. ठीक आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.